सह्याद्रीच्या कुशीतील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येते. शिवसागर जलाशयात पर्यटकांची स्पीड बोट उलटून भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत मुंबईचे पर्यटक दाम्पत्य थोडक्यात बचावले असले तरी एका धाडसी बोट चालकाचा मात्र दुर्दैवी अंत झालाय. निसर्गरम्य तापोळा बामनोली परिसर काल सायंकाळी एका भीषण किंकाळीने हादरून गेला. छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात अर्थात शिवसागरमध्ये नेहमीप्रमाणे पर्यटनाची लगबग सुरू असताना मुंबईहून आलेले एक दाम्पत्य स्पीड बोटीतून जलाशयाचा आनंद घेत होते. सायंकाळी 5:30च्या सुमारास सोनाडी सावरी पुलाजवळ ही बोट आली असता अचानक वातावरणात बदल झाला. सुसाट सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जलाशयात अजस्त्र लाटा उसळल्या आणि पाहता पाहता पर्यटकांची स्पीड बोट पाण्यात उलटली. सुदैवाने या पर्यटकांनी लाईफ जॅकेट परिधान केले होते, त्यामुळे ते पाण्यात तरंगत राहिले. स्थानिक ग्रामस्थ आणि इतर बोट चालकांनी तातडीने मदतीचा हात दिल्याने या पती पत्नीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले. मात्र या सगळ्यात बोटीचा चालक रुपेश तांबे हा तरुण बेपत्ता झाला. रुपेश तांबे हा पोहण्यात तरबेज होता, मात्र निसर्गाच्या कोपापुढे त्याचे प्रयत्न थिटे पडले. प्रचंड वेगवान वारे आणि लाटांमुळे त्याला किनारा गाठता आला नाही. घटनेची माहिती मिळताच शिवसागर बोट क्लब आणि स्थानिक प्रशासनाने मोठी शोध मोहीम हाती घेतली. रात्रभर चाललेल्या शोधकार्यात गुरुवारी दुपारी यश आले. सुमारे 15 बोटींच्या सहाय्याने राबवलेल्या या मोहिमेत रुपेशचा मृतदेह महाबळेश्वर हद्दीत आढळून आला. एका उमद्या सहकार्याला गमावल्यामुळे संपूर्ण तापोळा परिसरात शोककळा पसरली आहे. शिवसागर बोट क्लब तापोळा काल पर्यटक घेऊन जाणारे आमची एक बोट अचानक वादळाच्या तडाख्यात सापडली आणि एवढ्या सुसाट्याचा वारा जोरदार होता की बोट थोडी पलटली, पण बोट फ्लट होऊन तशीच वर राहिल्यामुळं आमचा ड्रायव्हर होता तो पोहत होता आणि लाटांचा मारा एवढा जास्त असल्यामुळं त्याला श्वास घेण्यास तकलीफ झालं. दोन्ही साईडनं म्हणजे चक्रीवादळातर्फे वारं होतं की चारही साईडनं वारं चालू होतं. लाटांचा एकदम असं बहुरी झाल्यासारखं झाल्यामुळं त्याला काही त्यातून तो बाहेर पडता आणि किनाऱ्यावरच्या जवळच येऊन म्हणजे तो अजून 2 मिनटं जर पोहला असता तर शक्यतो बाहेर आला असता. पर्यटक सुखरूप आहेत. पर्यटक बोट काय पलटी झाली नव्हती, तशीच तरंगून राहिल्यामुळं पर्यटकांकडे जॅकेट होतं, त्यामुळे ते पर्यटक बचावलेले आहेत आणि त्यांना सुरक्षित आम्ही त्यांच्या घरी पाठवलेले सगळे. त्याचबरोबर सकाळी आम्ही 8 वाजता शोध मोहीम घेऊन आता आम्हाला साधारण 12:30च्या दरम्यान आम्हाला बॉडी सापडलेली आहे आणि ती पंचनाम्यासाठी आम्ही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयासाठी इथे पाठवतो.